नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडूचं रेसिपी शेअर करते, कारण एक ताई आहेत आपल्या सबस्क्रायबर, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे विशेष करून। आणि बाकीच्यांना बोर व्हायला नको म्हणून या ड्रेसचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, कारण भरपूर जणांनी विचारलेलं मला याच्याबद्दल। तर हा जो ड्रेस आहे तो मीशोवरनं घेतलेला आहे। 438 रुपयाला मी हा ड्रेस घेतलेला होता, म्हणजे 450च्या आसपास, 12 रुपये कमी त्याला। बाजूला मी स्क्रीनशॉट टाकते त्याचा। प्युअर कॉटन आहे, प्युअर कॉटन नाही म्हणत मी ते, सॉरी, तर कॉटन मिक्स आहे, कारण धुतल्यानंतर हा भरला नाही, ॲज इट इज राहिला। याला इस्त्रीची गरज नाही। याची ओढणी जी आहे ती खूप छान आहे, अंगाला चिटकून राहते। सिल्कच्या कापडातली ओढणी आहे, ओढणीवर प्रिंट आहे। नेक एकदम छान आहे, थोडासा गोल आणि खाली व्ही या पद्धतीचा नेक आहे। ऑफिस आणि कॅज्युअल वेअर आहे, तुम्ही लाईट फंक्शनलाही घालू शकतात। मी मैत्रिणीच्या बड्डे पार्टीला घालून गेलेली होती। बॉटम याची अँकल लेंथपर्यंतची आहे, सध्या तेच ट्रेंडमध्ये आहे। आणि 3/4 स्लीव्ज आहे त्याच्या। गळ्यावर वर्क आहे, बाह्यांवर पण वर्क आहे आणि बॉटमला पण अँकलजवळ वर्क आहे। ओव्हरऑल 10 आउट ऑफ 10 एवढे मार्क्स मी याला दिले। खूप छान आहे क्वालिटी वाईज। याच्यामध्ये हा सिंगलच कलर अवेलेबल आहे, हे सिंगलच पीस होतं। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। पैसा वसूल असा हा ड्रेस आहे। ऑफिसलाही तुम्ही घालू शकतात आणि फंक्शनलाही तुम्ही घालू शकता, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं। आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख आहे। मला विशेष करून याचं कलर कॉम्बिनेशन जास्त आवडलं, कारण बॉटल ग्रीन कलर माझा खूप फेवरेट आहे। आणि या कलरमध्ये सुद्धा माझ्याकडे एक स्कर्ट आणि टॉप आहे, म्हणजे ब्लॅक कलरचं स्कर्ट आणि टॉप अवेलेबल आहे या कलरचं। तर असे काही फोटो मैत्रिणीच्या बड्डे पार्टीला गेलेले तेव्हा मी काढलेले होते। तर हेच फोटो मी इंस्टाग्रामला पोस्ट केलेले आणि मला भरपूर इन्क्वायरीज आलेल्या, म्हणून म्हटलं की चला याच्याबद्दल सांगूया। तर आय होप तुम्हाला तुमचं उत्तर मिळालेलं असेल। त्याच्यानंतर आता लाडूची रेसिपी। तर हे ड्रायफ्रूट्स, प्रॉपर ड्रायफ्रूट्सच्या लाडूची रेसिपी आता मी दाखवते आहे, रिक्वेस्टेड व्हिडिओ असल्यामुळे। तर बादाम घेतले आहे, जवळजवळ हे 30-40 ग्रॅमच्या आसपास बादाम, अक्रोड, काजू आणि या गंगाफळातल्या बिया आहेत। पंपकिन सीड्स म्हणतात या ग्रीन कलरच्या। तुम्ही खरबुजाच्या बिया येतात त्यासुद्धा टाकू शकतात, पण पंपकिन सीड्स ज्या आहेत त्या जास्त पोषक असतात आपल्या शरीरासाठी, म्हणून मी पंपकिन सीड्स टाकते आहे। बारीक कापून घ्यायचं, कापून याच्यासाठी घ्यायचं कारण जर हे दळलं ना तर दळल्यानंतर त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते बाहेर येतं आणि जर आपण हे लाडू जास्त दिवस ठेवले तर ते कदाचित तेलकट लागू शकतात। त्यामुळे शक्यतोवर काळजी घ्या की लाडू करत असताना तुम्ही हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते कापून घ्या। थोडं वेळ खाऊ आहे, म्हणजे वेळ लागतो, कंटाळा येऊ शकतो, पण कसं आहे, जर वस्तू चांगली बनवून घ्यायची असेल तर थोडासा वेळ गेलेला काय वाईट ना। तर हे जिन्नस टाकायचे आहे, तुम्ही पिस्ताचिओ वगैरे टाकू शकतात। मागच्या वेळेसच्या रेसिपीमध्ये मी शेंगदाणे टाकून दाखवले होते, पण आता मला शेंगदाणे नको वाटले, म्हटलं एक्स्ट्राचे ड्रायफ्रूट्स टाकावे। मला अक्रोड आवडत नाही, पण या लाडूमध्ये अक्रोडची चव अजिबात लागत नाही आणि अक्रोड पोटातही जातात। त्याच्यानंतर भाजलेली जवस घेतलेली आहे, खजूर घेतलेले आहे, कापून घेतलेले, डीमार्टमधले खजूर असतात। आता मला कुठल्या ब्रँडचं आहे ते नाव नाही, डब्यावर नाव आहे, शेवटी मी डबा दाखवलेला आहे, तिथून बघूया। तर खजुरातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। 2 प्रकारचे खजूर मिळतात डीमार्टला, सीडेड आणि सीडलेस। तर मी सीडेड घेतले कारण ते खायला खूप चांगले, म्हणजे हे जे खजूर आहेत ना ते खूप छान, फक्त तुम्ही खजूरच खाऊन बघा, तोंडात टाकल्यानंतर वेगळं होतं अगदी चॉकलेटसारखा, म्हणूनच मला हे खजूर आवडतं। तर फक्त जवस या ठिकाणी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि भाजल्यानंतर आधी जवस दळून घ्यायची, जवस दळल्यानंतर मग खजूर दळायचं, म्हणजे मिक्सरचे भांडे जास्त भरत नाही। आणि जवस जी आहे ती केसांसाठी, गुडघ्यांसाठी वगैरे, कमरेसाठी, कमरदुखी, गुडघेदुखी खूप चांगली आहे। केसांसाठी तर वरदानच आहे जवस, म्हणून जवस या ठिकाणी वापरते आहे मी। यातला एकूण एक घटक जो आहे तो इतका पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी। बाहेरचं जंक फूड खाण्यापेक्षा जर आपण असे पौष्टिक पदार्थ खाल्ले तर खूप चांगलं। भरपूर लहान मुलांना यातले सिलेक्टेडच आवडतात, जसं की माझ्या मुलीला फक्त काजू आवडतात किंवा कोणाला फक्त बदाम आवडतील। अक्रोड मॅक्झिमम लोकांना आवडत नाही, मी एवढी मोठी झाली तरी आवडत नाही, पण या निमित्ताने जर आपण एकत्र असे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवले ना तर सगळे ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरात जातात आणि त्यातले जे काही व्हायटामिन्स वगैरे असतात ते आपल्या शरीराला मिळत असतात। बाहेरचं जंक फूड खाण्यापेक्षा हे खाल्लेलं काय वाईट, त्याच्यापेक्षा हे असंच घरी बनवायचं। तर पंपकिन सीड्स पण आपल्या हेल्थसाठी खूप चांगले आहेत, म्हणून पंपकिन सीड टाकते आहे। हे सगळं जिन्नस एकत्र करायच्या आधी हाताला तूप लावून घ्यायचं, तेल नाही लावायचं, तूप लावायचं, छान साजूक तूप।
आणि मगच हे सगळं एकत्र करायला घ्यायचं. कारण का खजूर दळलेले असल्यामुळे त्यातलं जे मॉइश्चर असतं ते जास्त बाहेर येतं आणि मग ते हाताला चिटकतं आणि मग आपल्याला ते नकोसं व्हायला लागतं तो चिकचिकापणा. म्हणून हाताला तूप लावायचं आणि सगळं असं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं. जवसाची पावडर केलेली असते आपण, त्याच्यामुळे खजूरचा जो चिकचिकापणा असतो तो कमी व्हायला मदत होते. याच्यामध्ये तुम्ही मखाण्याचं पावडर टाकू शकतात, शिंगाड्याचं पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकतात, पण मला काही ते आवडत नाही. मखाण्याचं पावडर मला नको वाटतं, कारण मखाना नंतर असा भाजतो आपण, पण तो थोड्या वेळानंतर पुन्हा वातडा होतो, म्हणजे हवेमुळे तो नरम व्हायला लागतो. म्हणून मी मखाना याच्यात अवॉइड केलेला आहे. अजून काही तुम्हाला खसखस वगैरे टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकतात, पण मला आमच्यासाठी एवढं इनफ वाटलं म्हणून मी एवढंच टाकलेलं आहे. त्याच्यानंतर छान आपटून याचा रोल करून घ्यायचा. याच्या आधी मी ह्या लाडूचा व्हिडिओ दाखवलेला होता, तर त्या व्हिडिओमुळे मला 2 ऑर्डर्स देखील मिळाल्या. ही दुसरीच ऑर्डर आहे. तर व्हिडिओसाठी पण आणि ऑर्डर देणाऱ्यासाठी पण थँक्यू. तर या पद्धतीचा रोल करून घ्यायचा. हे वेळ खाऊन फक्त कापण्यासाठी आहेत, अदरवाईज हे लाडू खूप झटपट होतात आणि कमी बनवायचे. 8-10 दिवसाचे किंवा 15 दिवसाचा स्टॉक बनवायचा. एकदम महिनाभराचे 2 महिन्याचे आपण बनवून नाही ठेवायचे, कारण त्यातले जे इन्ग्रेडियंट आहेत ते थोडे मॉइश्चर सोडायला लागतात आणि ते ऑइली होतात. त्याच्यामुळे लिमिटेड स्टॉक बनवायचा नेहमी. तर हे 1/2 किलोच्या आसपास मी बनवते आणि ऑर्डरचे मला भरपूर जण प्राईस विचारतात की प्राईस काय आहे याची. तर 300 ग्रॅम पूर्ण पॅकिंग सहित हे मी 400ला देते आहे, विदाऊट शिपिंग. सध्या तरी जळगावमध्येच आहे. आउट ऑफ जळगाव किंवा आउट ऑफ महाराष्ट्र मी अजूनपर्यंत दिलेले नाही, बघू भविष्यात. तर या पद्धतीने एका डब्यात, म्हणजे जो खजूरचा डबा आहे ना त्यातच मी हे ठेवून दिलेलं आहे. आणि बघा किती सुरेख दिसत आहेत. तेव्हाच संपत आपण. आणि मुद्दाम छोटे बनवले, कारण एक व्यक्ती किंवा एक लहान मुलं आपल्या घरातले ते आरामात एक लाडू संपवू शकतात त्याच्यासाठी. त्याच्यानंतर पंपकिन सीड त्याच्यामध्ये तर टाकलेले आहेत, पण ॲज अ गार्निशिंग म्हणून या ठिकाणी पंपकिन सीडचा मी वापर केलेला आहे. तुम्ही खरबूजच्या बिया पण वापरल्या तरी चालतील. तर खूप सुरेख दिसतं या गार्निशिंगमुळे. तर इथे लाडू तयार झालेले आहेत आणि हा खजूरचा डबा जो आहे तो मी त्याच्यासाठीच वापरते. तरी शमी म्हणून खजूर आहे, शमी डेट्स म्हणून. तर आज मी दुसऱ्या लाडूंची पण रेसिपी दाखवते. उपवासाचे लाडू म्हणून मी बनवले. आता श्रावण सुरू आहे ना त्याच्यासाठी. तर मखाणा आणि शेंगदाण्याचे लाडू मी बनवते आहे. 2च इन्ग्रेडियंट घेतले. पुन्हा मी याचे ड्रायफ्रूट्स ॲड नाही केलेले आहे. साधे सरळ सोपे असे लाडू बनवायचे त्या ठिकाणी. तर दोघं भाजून घ्यायचे आणि त्यात शेंगदाणे भाजल्यानंतर शेंगदाण्याचे साल मी या ठिकाणी काढत नाही, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं म्हणून. आणि ही जी गूळ पावडर आहे ती मी डीमार्टमधनं आणलेली होती, पण ती ना खूप कचकच लागत होती, म्हणून मी पुरणाच्या गाळणीने छान गाळून घेतली त्याला. तर त्यातला जी खडी वगैरे होती, खडे ते निघून गेलेत बऱ्यापैकी. तर अशी गाळून घेतलेली आहे. एकाच एक प्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे जर शेंगदाणे तुम्ही 1 वाटी घेतले तर तुम्ही गूळ पण 1 वाटी घ्यायचा आहे. तर मी शेंगदाणा मखाना हे 1 वाटी तर 2 वाटी गूळ घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी मखाने वगैरे भाजून घेते या ठिकाणी आणि शेंगदाणे पण भाजून घेते आहे. मखाने भाजायला जास्त वेळ लागतो, कारण पावसाच्या वातावरणामुळे मखाने खूप पातळी झालेली असतात, नरम चट झालेली असतात आणि ते तसे दळले जात नाही, तर त्याचं व्यवस्थित पीठही होणार नाही, लाडू बनवायलाही त्रासदायक ठरेल ते. म्हणून व्यवस्थित मखाने आणि शेंगदाणे भाजून घेतले की ते मग दळायचे. आणि गरम शेंगदाणे दळायचे नाही, कारण त्यातलं जे मॉइश्चर आहे ते खूप जास्त प्रमाणात बाहेर पडतं आणि तो तेलकटपणा सोडतं, मग पदार्थ खराब होऊ शकतो. त्यामुळे थोडं थंडावा येऊ द्यायचं आणि मग दळायचं. बरं, दळताना एक काळजी घ्यायची की गूळ पावडर, शेंगदाणे आणि मखाणे तिघं एकत्र दळायचे आहे. आता मी याच्या 2 बॅचेस करते आहे. 2 बॅचेसमध्ये मी दळेन, कारण प्रमाण थोडं जास्त आहे आणि मिक्सरचं जे भांडं आहे ते छोटं आहे. तर बारीक पावडर बनवून घ्यायचं आहे आपल्याला, खूप जास्त बारीक पण नाही. दाताखाली आल्यानंतर रवाळ लागलं पाहिजे ते दाताखाली आल्यानंतर, आणि थोडंसं रवाळ टेक्स्चर असेल या पद्धतीचं पावडर आपल्याला बनवायचं आहे. तर ही एक बॅच झाली आणि त्याच्यानंतर लगेचच मी ही दुसरी बॅच बनवून घेतलेली आहे गुळासहित. आता याच्यामध्ये आपल्याला गूळ तर आपण दळून घेतला शेंगदाणा आणि मखाण्याबरोबर. आता याला बाइंडिंगसाठी या ठिकाणी आपल्याला तूप टाकावं लागणार आहे. आता हे जे तूप आहे ते गावरानी तूप आहे. तुम्ही जर तूप चालत नसेल, तुपाचा वास येतो भरपूर जणांना, तेल टाकू शकतात, शेंगदाण्याचं तेल टाकू शकतात किंवा कुठलंही रिफाईंड ऑइल किंवा तुम्ही जे तेल खात असाल, घाण्याचं तेल वगैरे, ते तेल तुम्ही टाकू शकतात. गरम कोमट करून तुम्ही तेल टाका त्याच्यामध्ये. आता मी इथे मुद्दामच गरम केलेलं नाही, कारण जे तूप मी आणलेलं आहे विकतचं तर ते ऑलरेडी मेल्टेड होतं
त्याच्यामुळे मला नाही वाटली गरज की आपण ते तापवून घ्यावं, म्हणून मी तसंच चमच्याने टाकलं. आधी थोडं टाकलं कारण अंदाज मला पुरेपूर माहीत नव्हता, मीच फर्स्ट टाईम बनवते आहे. थोडं टाकलं, मग त्याला तरीही बाइंडिंग येत नव्हती. मग बाइंडिंग येण्यासाठी अजून थोडं तुपाचं प्रमाण वाढवलं. थोडीशी मेहनत लागते या लाडूंना. जेवढे सोपे खजूरचे लाडू आहेत ना, याचे ड्रायफ्रूट्सचे लाडू जितके सोपे आहेत तितकेच कठीण हे लाडू आहेत. कारण जेव्हा त्याला आपण बांधतो, म्हणजे एक मुठीमध्ये बांधायला घेतो ना, हे लाडू अक्षरशः हातांमध्ये चमका काढतात. इतकं दोघं माझ्या हाताचे मनगट दुखायला लागले त्याला जोरात प्रेस करून. पण फायनल जो रिझल्ट मिळाला याचा अमेझिंग आहे. तर आता असं पुढे समजेलच तुम्हाला की कसे मी त्यांना व्यवस्थित बांधून घेतलेलं. तर या ठिकाणी तुपाचं प्रमाण मी अजून थोडं वाढवलं. खूप जास्त वाढवायचं नाही आहे, नाहीतर ते तुपकट लागायला लागतील म्हणून. तर या ठिकाणी आता मला वाटतं की सफिशियंट आहे हे एवढं तूप, म्हणून आता ते याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं बाइंडिंग करून घ्यायचं आहे. थोडासा त्रास होतो आहे बांधायला, तुम्ही बघू शकतात, पण तरीही थोडं जास्त प्रेस करून जर बांधलं ना तर एक छान मस्त असा गोलाकार लाडू तयार इथे या ठिकाणी झालेला आहे. पहिला लाडू झाला. मला पण जीवात आला की फायनली लाडू झाला. नाही तर मला आधी असं वाटत होतं की बापरे, हे लाडू तर बांधलेच जात नाही, आता काय करणार. आणि मला जास्त तूप घालायचं नव्हतं कारण जास्त तूप घातलं तर ते तुपकट लागायला लागतील, म्हणून मग तरी मी थोडंसं जोर दिला आणि फायनली एक असं करत मग म्हटलं चला सगळे लाडू बांधले गेले. आणि तेव्हा माझ्या जीवात आला. बरं, बांधले गेल्यानंतर अजून एक भीती होती की पुन्हा तुटायला नको. पहिली वेळ असताना या सगळ्या गोष्टी होतच असतात, रिस्क वाचते, पण फायनल रिझल्ट मिळतो. रिस्क है तो इश्क है, असंच काहीसं माझं नवीन पदार्थ बनवण्यातलं प्रेम आहे की म्हणून मी रिस्क घेत असते. आणि फायनल रिझल्ट खूप छान आला. लाडू मी रात्रीच सगळ्यांना टेस्ट करायला दिला. या ठिकाणी सगळ्यांना प्रचंड आवडलेला आहे लाडू. उपवासासाठी आपण हा लाडू खाऊ शकतो. आणि जे ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वेलची पूडसुद्धा टाकू शकतात. मी ट्रिक सांगायची आधी विसरली, पण आत्ता सांगते आहे तुम्हाला. याच्यात वेलची पूड नाही घालू शकत कारण हे आपण फक्त उपवासासाठी बनवतो आहे. तुम्ही काजू बदाम वगैरे ड्रायफ्रूट्स घालू शकतात, पण मला नको वाटले. तर माझ्याकडे आणखी एक डबा होता खजूरचा. मग म्हटलं दुसरं भांडं बनवण्यापेक्षा ह्याच डब्यात आपण त्याला स्वच्छ करून घेतलं. याला तूप वगैरे लावायची गरज नाही. ड्रायफ्रूटचे लाडू ठेवतो तेव्हा त्या डब्यात आपल्याला थोडंसं तूप किंवा बटर पेपर ठेवायची गरज असते कारण ते थोडे मॉइश्चर सोडणारे असतात म्हणून. पण या लाडूंना तसं काही नाही. तर थोडेसेच बनवलेले मी, छोटीशी बॅच बनवलेली. याची मला प्राईज विचारली, पण याची प्राईज अजून मीच डिसाईड केलेली नाही कारण की याची प्राईज एवढी महाग नसेल कारण मखाना आणि शेंगदाणा स्वस्त आहे, तूप वगैरे. तर ही पण मला वाटतं 1/2 किलोच्या वर थोडी बॅच बनली साधारणतः. ही मला असं वाटतं 350-400 ग्रामच्या आसपास लाडू झाले कारण हे वेटेड आहेत त्याच्यामुळे. तर मस्त असे 10-12 लाडू झालेले आहेत हे. आणि टेस्टही एक नंबर झाली या लाडूंची. सगळ्यांना प्रचंड आवडलेत हे लाडू आणि मी सुद्धा ट्राय केले. तर खरंच मस्त लाडू आहेत, उपवासाच्या दिवशी खायला खूप छान. तर दोघं लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही याचा बिझनेसही करू शकता. मी माझ्यावरनं सांगते, फक्त तुम्ही मेहनत थोडी जास्त लागते, थोडीशी इन्व्हेस्टमेंट लागते, पण एकदाचं जर जोम बसला आणि आपल्या ग्राहकांना जर आपली क्वालिटी आवडली फूडची तर नक्कीच त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काळजी घ्या. बाय बाय.